नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 6 मॅथ चॅलेंज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लॉजिक मधले 3 स्टेटमेंट काय आन्सर जे पेपरला येतात. एका स्टेटमेंटचं आपल्याला म्हणजे इम्प्लिकेशनचं आपल्याला कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं असतं, किंवा सरळ इथं पी मध्ये एक स्टेटमेंट दिलं जातं, क्यूचं स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याचं तुम्हाला कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कन्व्हर्स इनव्हर्स करायचं असेल तर काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये पी इम्प्लाइज क्यू आहे, त्याला उलट केलं की काय होणार कन्व्हर्स. म्हणजे पी इम्प्लाइज आहे तिथं काय करायचं, क्यू इम्प्लाइज पी करायचं. इनव्हर्स मध्ये काय करायचं, फक्त ह्याचं आहे त्याचं काय करायचं बघा, ह्याला निगेशन द्यायचं, ह्याला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू द्यायचं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याचा अर्थ काय करायचा, उलट करायचं. म्हणजे इनव्हर्स ऑफ इनव्हर्स जर केला तुम्ही, इनव्हर्स ऑफ कन्व्हर्स केला की तुम्हाला काय मिळणार, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी, म्हणजे पुढे मागे फक्त करायचं. आता आपल्याला हे स्टेटमेंट मध्ये बघायचं असेल तर काय करणार मी, पी म्हणजे काय, इट रेन्स, आणि क्यू म्हणजे मॅच गेट कॅन्सल. जर मला त्याचं कन्व्हर्स करायचं असेल तर क्यू ला पहिला लिहायला पाहिजे आणि पी ला नंतर लिहायचं. म्हणजे इफ द मॅच गेट कॅन्सल देन इट इज रेन्स. ठीक आहे. मग आता आपल्याला इनव्हर्स करायचं आहे. मग इनव्हर्स करायचं म्हणजे काय करायचं, पी आणि क्यू या दोघांचं निगेशन. आता निगेशन ऑफ दिस, इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट कॅन्सल. हे झालं पण निगेशन. आता ह्याचा सिक्वेन्स चेंज केला, पहिला द मॅच गेट कॅन्सल, ह्याला निगेशन पहिला नाही केलं. इफ द मॅच इज नॉट कॅन्सल देन इट डज नॉट रेन. म्हणजे हे उलट केला, ह्या स्टेटमेंटचं उलट केला की तुम्हाला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळते. अशा पद्धतीने हे स्टेटमेंट दिलं होतं, त्याच्या 3 फॉर्म मध्ये करायचं असं, त्याचे आपल्याला 3 मार्क मिळत. थँक्यू.